Hello, tiny friends. Hello. एका छोट्या गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता. तो हुशार, दयाळू आणि मोठी स्वप्ने पाहणारा होता. त्याचे शिक्षक नेहमी सांगायचे की तो आयुष्यात मोठी कामगिरी करू शकतो. पण अर्जुनची एक मोठी समस्या होती. तो वेळेचा आदर करत नव्हता. दररोज सकाळी अर्जुन उशिरा उठायचा. गृहपाठ पूर्ण करण्याऐवजी तो तासनतास खेळ खेळण्यात आणि व्हिडिओ पाहण्यात घालवायचा. मी हे नंतर करेन, तो नेहमी म्हणायचा. एक दिवस त्याच्या शहाण्या आजोबांनी ही सवय पाहिली. त्यांनी अर्जुनला जवळ बोलावले आणि त्याला एक छोटं सोन्याचं घड्याळ दिलं. हे घड्याळ खूप खास आहे, आजोबा हसत म्हणाले. हे लोकांना आठवण करून देतं की वेळ कोणासाठीही थांबत नाही. अर्जुनने घड्याळाकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, हे तर फक्त एक साधं घड्याळ आहे, आजोबा. आजोबा शांतपणे म्हणाले, एक दिवस तुला याची खरी किंमत समजेल. दुसऱ्या दिवशी सकाळीही अर्जुन पुन्हा बाहेर खेळण्यात वेळ वाया घालवत होता. रात्री त्याने जेव्हा आपली शाळेची बॅग उघडली तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याचा खूप गृहपाठ बाकी आहे आणि दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाची परीक्षा आहे. अर्जुन चिंतेत आणि गोंधळात पडला. टेबलावर हळूहळू टिकटिक करणाऱ्या सोन्याच्या घड्याळाकडे तो पाहत राहिला. पहिल्यांदाच त्याच्या मनात विचार आला, जर तो असाच वेळ वाया घालवत राहिला तर पुढे काय होईल. त्या रात्री अर्जुन आपल्या टेबलावर ठेवलेल्या सोन्याच्या घड्याळाकडे सतत पाहत राहिला. घड्याळाची टिकटिक आधीपेक्षा जास्त मोठी वाटत होती. टिक टिक टिक. प्रत्येक सेकंद त्याने वाया घालवलेल्या वेळेची आठवण करून देत होता. अर्जुनने आपली वही उघडली आणि गृहपाठ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण खूप काम बाकी होते. तो खूप उशिरापर्यंत जागा राहिला आणि थकलेला आणि तणावग्रस्त झाला. दुसऱ्या दिवशी शाळेत परीक्षेत अर्जुनला अनेक प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. त्याचे शिक्षक निराश दिसत होते. शाळा सुटल्यानंतर अर्जुन हळूहळू घरी चालत गेला. त्याला खूप वाईट वाटत होते आणि लाजही वाटत होती. घरी पोहोचल्यावर त्याने पाहिले की त्याचे आजोबा बागेत बसले होते. आजोबा, अर्जुन हळू आवाजात म्हणाला. मला वाटतं आता वेळेबद्दल तुम्ही काय म्हणालात ते मला समजलं आहे. आजोबा हसले आणि प्रेमाने विचारले, काय शिकलास बाळा. अर्जुनने हातातील सोन्याच्या घड्याळाकडे पाहिले आणि म्हणाला, वेळ कधीही थांबत नाही. आपण ती वाया घालवली तर ती परत मिळत नाही. आजोबांनी मान हलवली आणि म्हणाले, म्हणूनच शहाणे लोक आपला वेळ काळजीपूर्वक वापरतात. त्या दिवसापासून अर्जुनने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. तो लवकर उठू लागला, वेळेवर गृहपाठ पूर्ण करू लागला आणि प्रत्येक मिनिटाचा योग्य उपयोग करू लागला. हळूहळू त्याचे आयुष्य सुधारू लागले. आणि जेव्हा जेव्हा त्याला त्या सोन्याच्या घड्याळाची टिकटिक ऐकू यायची तेव्हा ते त्याला वेळेची खरी किंमत आठवण करून द्यायचे. नीती: वेळ ही सर्वात मौल्यवान भेट आहे. ती संपण्यापूर्वी तिचा योग्य उपयोग करा.